व्हेज भाजी असो या नॉन व्हेज भाजी असो, भाजी तर घट्ट सगळ्यांनाच आवडते. तर आज आपण विदर्भ स्पेशल एसूर मसाला बनवणार आहोत. हा मसाला आपण 3 महिने भाजीमध्ये वापरू शकतो. मसाला खराब होणार नाही. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन रेसिपीमध्ये. आज आपण एसूर मसाला बनवणार आहोत. माझी रेसिपी स्किप न करता पूर्ण बघा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एसूर मसाला बनवण्यासाठी आपण गॅसवर पॅन ठेवलेला आहे. 1 वाटी बाजरी भाजून घेऊया. बाजरीमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि बाजरी छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. बाजरी छान लालसर भाजलेली आहे. आपण आता काढून घेऊया. 1 वाटी ज्वारी भाजून घेऊया. सगळे साहित्य आपल्याला स्लो गॅसवरच भाजून घ्यायचं आहे. ज्वारी पण छान भाजलेली आहे. आपण आता हे काढून घेऊया. 1 वाटी हरभऱ्याची डाळ भाजून घ्यायची आहे. डाळीला पण लालसर होईपर्यंत भाजून घेऊया. डाळ भाजलेली आहे, काढून घेऊया. अर्धी वाटी गहू घेतलेला आहे, हे पण भाजून घेऊया. आपण आता या गव्हामध्येच अर्धी वाटी मुगाची डाळ भाजून घेऊया आणि अर्धी वाटी तांदूळ भाजून घेऊया. डाळ, तांदूळ आणि गहू छान भाजलेले आहे, काढून घेऊया. 1 वाटी इथे कांदा कापून सुकून घेतलेला आहे 3-4 दिवस. ते भाजून लालसर होईपर्यंत भाजून घेऊया. कांद्यामध्ये थोडंसं तेल टाकूया. कांदा छान लालसर होईपर्यंत भाजलेला आहे, काढून घेऊया. 1 वाटी आपल्याला लिंबूचे पान घ्यायचे आहे, हे भाजून घेऊया. कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला. हे एसूर मसाल्यामध्ये लिंबूचे पानं टाकले की मसाल्याला वास खूप छान येतो आणि भाजीची चवही छान लागते. लिंबूची पानं छान भाजलेली आहे. आपण आता हे काढून घेऊया. एसूर मसाल्यासाठी आपण इथे गरम मसाला घेतलेला आहे. 1 वाटी मी हे खोबरं बारीक कापून घेतलेलं आहे. दगडफूल घेतलेला आहे, मोठी इलायची, तेजपान 3-4, लवंग घेतलेला आहे, चक्री फूल, काळी मिरे आणि हिरवी इलायची घेतलेली आहे. आणि आपल्याला 1 वाटी इथे धने भाजून घ्यायचे आहे. 2 चम्मच इथे जिरा घेतलेला आहे. आता आपण सगळे मसाले भाजून घेऊया. खोबरं भाजून घेऊया. खोबऱ्याला छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. खोबऱ्यामध्येच आपण आता धने टाकून घेऊया. जिरा, सगळे खडे मसाले आता आपण एकत्र भाजून घेऊया. मसाले छान भाजलेले आहे. आपण आता काढून घेऊया. सगळे मसाले आणि कडधान्य थंड झाले की आपण हे मिक्सर मधून वाटून घेऊया. मसाला सगळा थंड झालेला आहे. आपण आता हे मिक्सर मधून वाटून घेऊया आणि चाळून घेणार आहोत मिक्सर मधून वाटून. अशा प्रकारे आपल्याला सगळा एसूर मसाला वाटून घ्यायचा आहे आणि चाळणीने चाळून घ्यायचा आहे.